कॉमेडीच्या रणांगणावर लॉजिकसाठी कर्दनकाळ ठरणारे अरुण कदम आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब आलेत हिरोचं बेअरिंग घेऊन कॉमेडियन होऊ पाहणाऱ्या निमिष कुलकर्णीकडे कार विकत घ्यायला. बघूया त्यांना हवी असलेली कार आपल्याला लाफ्टरची कुठली सवारी घडवतीये. हेलो 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 एवरीवन. हेलो प्रसाद सर. हाय. हेलो सई मॅम. हॅलो. आय एम निमिष कुलकर्णी, शोरूम सेल्स ऑफिसर ऑफ MHJ मोटर्स. ऐकायला मस्त वाटतं ना, पण काही उपयोग नाही याचा, कारण बाहेर काय परिस्थिती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मार्केट एवढं डाऊन झालंय ना, एक कार विकली जात नाही हो आमच्याकडे, आणि त्याच्यामुळे ना माझी नोकरी इथे टिकवणं मला कठीण होऊन बसलंय. आज मंथली टार्गेट कंप्लीट करायचं असेल ना, एक तरी गाडी विकणं प्रचंड गरजेचं आहे मला. आता असा कस्टमर येतो कुठे माहिती. पप्पूस काय झालं? पप्पूस पिक्चर चालू व्हायला अजून अर्धा तास आहे. मी काय म्हणता काय? आपण घरी जाऊन परत येऊया ना. येरी झालीच का वासरे? काय झालं? आपण घरी जायचं. मग? तुला माहिती ना ती मुकेशची तंबाखूवाली आर मला कवरी आवडते. ती आर बघितलं तर मला बरं वाटतं, म्हणून तर मी तिकीट काढले ना पिक्चरचं. त्याच्यासाठी आपण लवकर आलोय का नाही? बरोबर आहे पप्पूस, पण ऊन बघ ना, कावरा कावरा गरम होत आहे. हे पप्पूस काय झालं आता? ताबा काचेचं दुकान आहे. आज गारगार एसी असेल ना. चल, मी चल. काय म्हणता आज जाऊन टाइमपास करूया. पटकन चल. हॅलो 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 हाय हाय. एक्सक्यूज मी बाला, दिस इज गाऱ्यांचं मशरूम आहे. गाऱ्यांचं हे? हो सर. नाही म्हणजे खरं तर हे शोरूम आहे, पण अरुण कदमनी आल्या आल्या अशुद्ध बोलून एखादा फुटकळ पंच मारला नाही ना, तर लेखकालाही लिहिल्यासारखं वाटत नाही आणि आम्हालाही त्यांच्याबरोबर स्किट करतोय असं वाटत नाही. त्याच्यामुळे सर हे मशरूमच आहे. हे गाडी विकायचं मशरूम आहे. या सर, या. वेलकम सर. या ना, बसा ना. येस प्लीज सर. थँक्यू. येस, आय एम निमिष कुलकर्णी. आय एम शोरूम सेल्स एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. येस. आपलं नाव काय? माझं ना, येस, तुमचं नाव? माझं नाव ब्लँकेट कुमारी. काय? माझं नाव ब्लँकेट कुमारी. ब्लँकेट कुमारी? हे काय नाव आहे? ऍक्च्युली त्याची ना थोडीशी वेगळी स्टोरी आहे. हो का? काय झालं, हा. माझं आणि या ब्लँकेट कुमारीच्या आईचं जोराचं भांडण झालं. अरे बापरे. मग मी आपलं माझी ब्लँकेट घेऊन मी हॉलमध्ये झोपायला गेलो. मी तुला सांगतो, तिकडे अचानक पाऊस पडायला लागला. अच्छा. औरा पाऊस पडायला, गार सोसाट्याचा वारा सुटला न, कुठंतरी वीज कडाडली जोरात. अच्छा. बाबा जागाय म्हणजे आपलं स्किट होईल चालेल. म्हणजे आवरा करायली ना, तुला काही सांगू, कुठंतरी वीज कोसळली असं मला वाटतो. या सागल्यांचा आवाज ऐकून ना माझी झोप उराली. मी उठलो, बघतो तर काय काय? हिची आईस हॅलूच माझ्या ब्लँकेट मध्ये शिरताना मी बघितली. जाम घाबरली होती रे ती. मग तुला काय सांगू, रात्रभर धो धो जो काय पाऊस पडलाय तो थांबलाच नाही. अशा प्रकारे हिचा जन्म झाला. म्हणून ऍक्च्युली कसं आहे, जन्मावरून आमच्याकडे नाव ठेवायची पद्धत आहे, म्हणून हिचं नाव ब्लँकेट कुमारी. वेगळीच पद्धत आहे सर तुमच्याकडे. पण मग तुमचं नाव काय आहे सर? अंदाज चुकला. त्याची थोडीशी स्टोरी वेगळी नको आहे. सर, त्याची स्टोरी नको. एक स्टोरी बास है आहे ना? सर. तुम्ही शोरूम मध्ये आलायत आमच्या. सुपर्ब गाडी आहे आमच्याकडे तुमच्यासाठी. काय बोलता? या सर तुम्ही प्लीज. येस येस प्लीज. सर ही बघा. अरे वा. कशी आहे? नाही ही मस्त गाडी आहे. MHJ प्राजक्ता. सुपर्ब गाडी आहे सर, आणि दिसायला जितकी सुंदर आहे ना, तितकीच पॉवरफुल आहे सर गाडी. काय बोलताय? रफ अँड टफ गाडी आहे. तुम्ही घराबाहेर काढा, लोक वळून वळून बघतील तुमच्याकडे. काय बोलताय? आणि स्टार्टिंग साऊंड काय सर, तुम्ही इथे सुरू करा, काश्मीराच्या सिग्नलला आवाज जातो. चालू सुपर्ब आवाज आहे सर. सुपर्ब. तुम्हाला सांगतो, 2 व्हेरियंट आहेत, पेट्रोल आणि डिझेल. 2700 cc चं इंजिन आहे मॅम.
आणि सर 172.3 हॉर्स पॉवर आहे. म्हणजे याचे हॉर्स पॉवर आहे. येस याचे हॉर्स पॉवर. येस सर. म्हणजे काय आहे ते? सर हॉर्स पॉवर म्हणजे आता मराठीत अश्वशक्ती. दुसरं मराठीत सोपं. हा घोड्यांची शक्ती सर. म्हणजे तुम्ही असं समजा की या गाडीच्या इंजिन मध्ये 170 घोड्यांची शक्ती आहे सर. काय बोलता? म्हणजे 170 घोड्यांची याच्यात शक्ती आहे. यस. मग ही गाडी पेट्रोलवरच चालते का हरभरे दिल्यावर पण चालते? मला पण सुचलंय, मी टाकू पटकन. मला सांगा, ही गाडी बंद केल्यावर थांबते का किंकाळल्यावर थांबते? क्या बात आहे. आता गाडी विकायचीच आहे. कसं आहे ना, हॉर्स पॉवर हा गाडीच्या इंजिनशी निगडीत शब्द आहे सर. ओके. हा म्हणजे खरंच घोडे आत येऊन गाडी खेचत नाहीत सर. हा ते फीचर आहे एक. पप्पूस, आपण ही गाडी घेऊन हा टाकूया. पटकन गाडी घेऊन टाक. मी कसली मजा येईल ना जाम, गाडी जाम, आपण, घेतल्यावर. हा. पप्पूस, मिनी का म्हणता, आपण गाडी घेतली की तुम्ही पॅसेंजर ने मिनी कंडक्टर. चल चल तिकीट बोल, तिकीट बोल. चल चल तिकीट. अरे भाई, छुट्टा पैसा ऊपर रखने का ना. अरे है ना बाबा, है पहले से रखा है. हमको एक दिंडोशी देऊ. बाई, तू विंडोशी बस, मिनी तुला डिंडोशी देता. जाम भारी रे. चहातलं कसलं तुझ्याकडं सेन्सस युंबर आहे रे. चहातलं म्हणजे दिवसेंदिवस तुझ्या वेड्यापणाच्या प्रेमात मी पडायला लागलो. एकदम सही तू माझी पोरगी आहेस याचा मला कौर अभिमान आहे, माहितीये. पप्पूस, पाया पडता. अरे असं काय? सर काय होतंय ना, मला कळत नाहीये. 40 लाखाची गाडी घेऊन त्याची एसटी का केलीत तुम्ही? बसऱ्या, एसटी मध्ये कवरी मजा असते, माहिती. तू एकदा तरी एसटी ने परवास कर रे. सगळं मोकली मोकली हवा, सगळी झाडं पलताना दिसतात. एसटीत जी मजा आहे ना बसऱ्या, ती कुठंच नाही मजा. मुळात तुम्हाला या गाडीची एसटीच का करायची आहे? गाडी आहे, तिला गाडीसारखं वापरू शकतो ना आपण. आता आता मला सांगा, तुम्ही वॉशिंग मशीन घेता, त्याच्यात आपण कपडे धुतो, हो ना? यारायस काय, आम्ही कपडे नाही धुत त्याच्यात. आम्ही भांडी घासतो त्याच्यात. भांडी सगळी धुवून निघतात आमच्याकडे. वॉशिंग मशीन मध्ये आम्ही भांडी धुतो. मग कपडे कुठे धुता? कुकरला लावतो. 2 शिट्ट्या लावले का पटकन चांगली कुरकुरीत कपडे एकदम. आणि मग भात कुठे लावता? भात लावतच नाही आम्ही, तो मागवतो बाहेरून आम्ही. आणि मग तो काय म्हणजे उरला की मग फ्रीज मध्ये ठेवता? यारायस काय, तो कशाला फ्रीज मध्ये ठेवायचा? मी तो फ्रीज आहे ना माझ्या बेडरूम मध्ये ठेवलाय. असा दरवाजा उघडला का सगळा एसी असा बाहेर येतो, गारम गार. फ्रीजचा एसी केलाय? बरोबर आहे सर, खूप युनिक आहात तुम्ही. नाही, काल तुम्ही रिहर्सलला स्क्रिप्ट उलटी ठेवून त्याच्यावर अंडी सोललीत ना, तेव्हाच मला हे सगळं कळायला हवं होतं. पण मला तेव्हा अंदाज आला नाही. पण मला आता कळलंय तुम्ही किती युनिक आहात सर. क्या बात आहे सर. तुम्हाला सांगतो, तुम्ही जेवढे जगावेगळे आहात ना, तेवढीच ही गाडी पण जगावेगळी आहे सर. ही गाडी घेऊन टाका सर आताच्या आता. यस, घेऊन टाकूया. आणि फार किंमत पण नाहीये सर. मग कशाला घ्यायची? नाही नाही नाही, म्हणजे तशी खूप आहे किंमत. अरे मला लय किंमत, जाऊन दे. अरे सर, खूप पण नाहीये, कमी पण नाहीये, मध्ये. मध्ये थोडी तुम्हाला परवडेल अशी आहे सर. मला परवडे. बेस्ट आहे. तुम्ही टेस्ट घ्या ना सर. अच्छा, गाडीची टेस्ट घ्या ना सर तुम्ही. ब्लँकेट कुमारी, पचकन टेस्ट घे बघू. बापूस, चाटायची सवय तुम्हाला आहे, तुम्ही घ्या. 1 मिनिट. चाटायची सवय म्हणजे? तुम्हीच बोलला ना आता टेस्ट घे. असं केल्याशिवाय गाडीची टेस्ट कळणार कशी? थोडक्यात चाटल्याशिवाय गाडीची टेस्ट कळणार कशी? तुम्ही दोघं खरंच एवढे हे आहात की म्हणजे हे मुद्दाम तुम्ही करताय? तुम्ही गाडी घ्यायलाच आलात? अरे गाडी घ्यायला आलोय आम्ही. सर मग टेस्ट घ्या म्हणजे चाटून बघायचं नाहीये. मग गाडी चालवताना बाजूच्या गाडीला चाटून जाणार नाही याची काळजी घ्यायची. अरे असं आहे ते सर. टेस्ट ड्राईव्ह घ्यायची आहे सर. पण गाडी मस्त आहे, जामाने आवरले. या सर, या तुम्ही गाडीत या सर. या. इकडून तिकडून नाही सर, इकडून ना. टेस्ट ड्राईव्ह आहे ना सर. अच्छा, इकडून नाही जम. इकडून आलात ना, काही प्रॉब्लेम नाहीये. पण मग स्टेअरिंग पर्यंत येईपर्यंत तुम्हाला मध्ये दांडा लागेल. तो गिअरचा दांडा आहे ना, तो मध्ये येईल. मग त्यातला खारदांडा इकडं आहे. सर नका ना, बोलूया ना कोण आपण याच्यावर. डायरेक्ट टेस्ट ड्राईव्ह घेऊया. एक मिनिट सर. या सर. हा बसा सर. ये बात.
तुम्ही चालवून बघा सर, बेस्ट गाडी आहे, बेस्ट. पप्पूस पप्पूस वसाऱ्या मांजा पप्पूस कुठं गेला? गाडीने माझ्या पप्पूसला खाऊन टाकलं. मांजा पप्पूस म्हणा दे. मरल वासारा सिंगल फसलीचा मार्क त्याला ढकला ढुकली करतात. मांजा पप्पूस आतच आहे गाडीमध्ये. गाडी आतमध्येच आहे वसाऱ्या. मी तुला बोललो होतो म्हणा 1 मजल्याची गाडी दे, 2 मजल्याची गाडी दिलीस कशाला? वरचा मजला खालीच आहे. सर गाडी नॉर्मलच आहे, तुमच्या हाईटचा प्रॉब्लेम आहे सर. वसाऱ्या हा सर, हाईटचा प्रॉब्लेम आहे. तू मला सांडपणा शिकू नको रे. बाहेरच्या लोकांना मिनी दिसलं पाहिजे को नको आतमध्ये हाय का नाही ते. बरोबर आहे सर, बरोबर. आतला माणूस बाहेरच्या लोकांना नाही दिसला तरी चालेल, तर ऍडजस्ट करता येईल. पण आतल्या माणसाला बाहेर कोण आहे ते दिसायला नको रे. ऍक्सिडेंट झालं तर सगळ्यांना उडवीत जाणार मी वासाऱ्या. मी लय टाराई केला वर बघायचा, तर समोर नुसतं तू घड्यालाच दिसतंय तुझं. गाडीत घड्याळ राहिले. हे काय घड्याला मोठा आवरे. सर ते स्पीडोमीटर आहे सर, त्याच्याने गाडीचा स्पीड कळतो सर. याच्याने गाडीचा स्पीड करतो. एक्झॅक्टली. बस अरे खिडकीच्या बाहेर बघितल्यावर कळतो गाडी सुलो चालले का फास्ट चालले. हे करा का छाला बघायला पाहिजे. म्हणजे बाहेर या तुम्ही, या. हा हा या सर, हा प्लीज या. थँक्यू. काय गाडी मस्त आहे रे, 40 लाखांची गाडी. सर, थोडस done आहे. बरं. डन आहे, गाडी आवडली आहे गाडी तुम्हाला? जाम आपण बुक करून टाकूया. नाही ऍक्च्युली गाडी जाम आवरले. ही डन घेणारच आहे मग done ना, मग चला ना. म्हणे थोडस कन्फ्युजन आहे याच्यामध्ये. काय आता? की हे माझे गाडीन हा टायरन हवा कोण भरणार? सर, कोणाच्याही गाडीत पेट्रोल पंपवरच हवा भरली जाते, तिथे असतो एक पुढे माणूस. म्हणजे दुसरा माणूस माझ्या गाडीन टायरन हवा भरणार आहे? तुमच्याच नाही, सगळ्यांच्याच गाडीत तो भरतो. फालतुगिरी चालणार नाही वासऱ्या. म्हणजे माझ्या गाडीचे टायरन मिनीच हवा भरणार आहे. मग अवरे वर्ष झाली माझ्या बर्थडेच्या टायमाला मिनीच फुगवतो. एकटा जवळ फुगा सगळं मिनी फुगवतो वासऱ्या. तर माझे टायरन मिनीच हवा भरणार. अरे फुगे आणि टायर फरक आहे ना, थोडा फरक आहे ना सर. ए गाडी वाल्या, तो लय एक्सपिरियन्स माणूस आहे. त्याने आतापर्यंत लय फुगे फुगवले आहेत. त्याला टायर मधली हवा काढून दे. सगळे कसं करणार सर? टायर सगळे टायर मध्ये हवा कार, मग मी फुगवणार. सर हे खरंच करू मी? होय. सर हा मूर्खपणा आहे ऍक्च्युली. माझ्या कॅरेक्टरला जात नाहीये एवढा मूर्खपणा, पण तरी मी करतो आता तुम्ही म्हणताय म्हणून. सगळे टायर नावा कारलं नाही. वा वा वा. मग बरा काय हवा बरा मिनी तुम्ही म्हणजे तुम्हीच ना, तुम्हीच बोललात ना आता. बस रे, तोंडाने हवा तुझ्या आजोबांनी भरला नव्हती गाडीमध्ये. अरे आत्ता बोललात ना तुम्ही, तू काढ हवा मी तोंडाने भरतो म्हणून. सर मशीनने हवा भरायची असते ना गाडीमध्ये, अशी आवरी पण तुला अक्कल नाही. अरे मला आहे अक्कल, मला माहित होतं मशीननीच भरतात, पण तुम्ही बोललात ना की तोंडाने हवा भरतो. नव्हती भरायची तर मला काढायला कशाला लावली हवा? ऍक्च्युली तू ना इकडे नवीन आहेस. तुझ्या डोक्यांना खूप हवा आहे ना, ती मला कमी करायची होती. एक गोष्ट लक्षात ठेवा सर, काय सर? लेखकाने स्क्रिप्ट मध्ये जे काय लिहिलंय ना, त्याचा ना अभ्यास करायचा प्रयत्न करायचा. सिनियर स्क्रिप्ट उलटी ठेवून त्याच्यावर उकडलेली अंडी सोलून खाऊ दे, नाही तो कोंबडी कापून खाऊ दे, त्याच्यावर पंच मारायचा प्रयत्न नाही करायचा. आपल्या चड्डीत राहा. अरे चल तिकडे, आपल्याला जायचं. सर अहो असं कसं काय सर? अहो माझं टार्गेट कंप्लीट करायचं सर. वा वा, मला या गाडीचं नाव फारच आवडलं. आणि तुम्हा दोघांच्या नावाविषयी तर मी पामरानं काय बोलावं असं, पण खूप मजा आली. वा सई, फारच वसारा परफॉर्मन्स होता. खूप मजा आली. अरुण दादा मस्त, फार मजा आली. शिवाली, भाषा तुझी आज खूप इंटरेस्टिंग होती आणि ती तू खूप छान अडॅप्ट केली होतीस. त्याच्यासाठी खूप टाळ्या आणि खूप मोठी शाबासकी.
निमिष उत्तम, तुझा प्रेझेन्स कायमच हवा हवा असा वाटतो आणि आजही तसाच होता. मजा आली, मस्त झाला परफॉर्मन्स. प्रसादा, या नावाची गाडी जर बाजारात आली तर ती किती ठिकाणी भाड्याने लावायला लागेल त्याचा. अरुण आणि शिवालीच्या वेडेपणासमोर भले भले होतात फिनिश, पण त्यांच्या समोर दटून उभा राहतो जिगरबाज निमिष. थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी, मॅडनेसचा बादशाह असणाऱ्या समीर चौघुलेला करायची आहे कॉमेडी क्वीन नम्रता संभेरावशी प्रेमाची बात. पण मनात बसलाय वजनदार विनोदाचा एक्का असणाऱ्या प्रसाद खांडेकरचा धाक. त्यांना कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी उतावळे झालेत फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने. बघूया तिथे काय धमाल घडतीये. क्या बात है. मी तुमची खूप मोठी फॅन आहे. मला खूप आवडतं तुम्ही. माझा विश्वासच बसत नाहीये. जबरदस्त फॅन आहे यांची. अरे वा, माझा विश्वास बसत नाहीये. आपली फिल्म चिल्ड्रन फिल्म फेस्टिवलला पाठवणार आहे का? नाही. मग हिला का घेतलंय? सर, मी तुमची खूप मोठी फॅन आहे सर. मी कसं सांगू. आणि ह्या फिल्म मध्ये तुम्ही माझे शपथ सर, मला खूप टेन्शन आलंय. नाही, ऍक्च्युली टेन्शन मला आलंय. मी या फिल्मचा डिरेक्टर आणि प्रोड्युसर आहे. ही माझी पहिली फिल्म आहे. हो ना. ह्या फिल्मसाठी मी सगळं घाण ठेवलंय. सगळं म्हणजे घर बीर सगळं. माझी स्टाईल आहे ना ती टाणा ना ती पण घाण ठेवली मी. मी आल्यावर केली का? नाही. म्हणून बरोबर. आता हे पण घाण ठेवलंय. अरे बाप, मरतो काय मी. हे पण घाण ठेवलंय. नाही ऍक्च्युली ते घाणच होतं. अनेकांच्या मनात होतं ते आज तुम्हीच बोललात त्यामुळे बरं झालं. काय परिस्थिती चांगल्या गोष्टी घडवते ना, ते चांगलं असतं. काय सीन असा आहे आपल्या सिनेमाचा. सर, तुम्ही ऑलरेडी तिथे बसलेला आहात. अच्छा, इथे बसले. हा, बेडवर हिरोईन येते. मधुचंद्राची रात्र आहे. तिच्या हातात दुधाचा ग्लास आहे. ती येते, इथे बसते. तुम्ही इथे बसलेला आहात. तुम्ही तो दुधाचा ग्लास घेता, दूध पिता. त्यावरती म्हणते की मिशी, आणि ती पुसते. अच्छा, दुधाची मिशी आहे. हा, ओके. आणि त्यावरती म्हणते की आज आपल्या मधुचंद्राची रात्र आहे. अंगावर आलेला शहारा. मॅडम, आपलं पुढे काय? आज अंगावर येणारा शहारा लाजेखाली लपवणं जड जातंय. आज आपली मधुचंद्राची रात्र आहे. अंगावर आलेला शहारा लाजेने लपवणं मला जड जातंय. आणि मग तुम्ही तिचा हात घट्ट धरता आणि जे आता मी डान्स केला तो. ओके ओके, डन. ओके, डन. मी पण रेडी. हा, रेडी ना. चलो एक बार रिहर्सल करते सर. हा, एक मिनिट मी जरा को आर्टिस्टशी बोलून घेतो. ओके ओके, बोल. या. हसू नको, खूप झालं. ये. काय नाव काय तुझं? सुमन. सुमन, घाबरलीस का तू? हा, मला मिठी मारायची किंवा ये. नाही, घाबरू नको. घाबरायचं नाही. हा, मी सेलिब्रिटी आहे, पण ह्या पिक्चर मध्ये नाही. या पिक्चर मध्ये मी तुझा नवरा आहे. ओके, आपण रिहर्सल करून घेऊया का? हो, चालेल. रिहर्सल करून घ्या. ऍक्शन. सुमन, मुन्ना. मुन्ना, तू इथे कसं काय? कोण आहे? असं सरप्राईज. म्हटलं शूटिंग बघायला जाऊया सुमनचा. मला सांगायचं. मॅडम, हा, कोण आहे ते? येस, मी सांगते. हा मुन्ना माझा होणारा नवरा, माझा बॉयफ्रेंड. क्या बात आहे सर. सर, मी या सिनेमाचा डिरेक्टर प्रोड्युसर. हा, सॉरी. एकदम. आणि मुन्ना हे
अरे तो हे ना तू अरे हे आपण सॉलिड आहे फॅन आहे आपण खूप बघितलंय यांचा एकदम सगळा शो वगैरे एकदम. सर बसा ना, तुम्हाला काय चहा पाणी पाहिजे सांगा ना. अरे नाही नाही काय हा, नको बसा बसा. नको. ओके सर सुरू हा सुरू करूया. डायरेक्ट टेक करूया का? टेन्शन घ्यायचं नाही. ओके चल ऑल द बेस्ट. सर ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट. सर तुम्ही एकदम एक फोटो पाहिजे यार. हाय या ना. चल ना ये ना इकडे फोटो पाहिजे. हे नीट नाही. या इकडे हास. हे बघ हा मी ते कशाला आलोय माहिती आहे काय? ती जी आहे ना हिरोईन हा ती माझी होणारी बायको आहे. तिला टच नाही करायचा. हा टच नाही करायचं. इकडे बघ हसत राहा. तिला जर टच केला ना उभा चिरेन. ती माझी सुमन आहे, कॉमन नाहीये. हे ऍक्च्युली तुम्ही असं नाही बोलू इकडे बघ, शकत. इकडे हस 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 हसत राहा. हे बघा हे असं तुम्ही डायरेक्ट मला नाही सांगू शकत. तुम्ही हे डायरेक्ट धमकी देताय. कसं आहे आम्ही चित्रपट एकदा स्वीकारला ना की एक प्रोफेशन म्हणून आम्ही जे स्वीकारतो ते आम्हाला. हे बघ माझं प्रोफेशन बघ. ए, इकडे हस 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 ना. ए, अरे हस ना हस. आणि तिकडे जाऊन चुगली नाही करायची मी धमकावला म्हणून. हा? हस हस हस. हा नाही तर उभा चिरीन. हा अरे सर अरे केवढं फोटो दिला यार सरांनी. एकदम भारी एकदम भारी. मुन्ना. ओके सर सुमन भारी सीन करायचं एकदम. आपला सिनियर नट आहे. मी करते. हा? कर या. सर चलो करते सीन. चलो रोल साऊंड ऍक्शन. सर जवळ बसा ना. नको ठीक आहे एवढं ठीक आहे. माझ्या कॅरेक्टरला ते जात नाही ऍक्च्युली. मला आता कळलंय. सीन तो नाही ना पण आपला सीन काय मधुचंद्राची रात्र आहे ना सर. जवळ बसा ना. पण इंजिनियर आहे ना त्यामुळे लांब बसणार तो ऍक्च्युली. जवळ बसा. सर हा बस बस हा बस बस. अजून जवळ जा सर. बस अजून- नाही नाही थांबा थांबा जाऊ दे त्याला जवळ. अजून जवळ जा बस बस. सर जा ना सर जवळ. सर सर तुम्ही टेन्शन नका ना घेऊ सर. सर तुम्ही बिंदास. मगाशी तुम्ही मला कसं सांगितलं आपण नवरा बायको आहोत. आता मी सेलिब्रिटी नाही. मग तुम्ही घाबरू नका. हा तुम्ही एकदम माझ्यावर असं कचकचून प्रेम करा. हा? एकदम हा टेन्शन घेऊ नका सर. काही वाटणार नाही. हा करूया आपण सीन करूया. करूया ना. दत्तू. हाँ सर. ये, ग्लास में दूध भर. दिया सर. हा ऍक्च्युली आपण रेडी रेडी सर. चल चलो रोल साऊंड ऍक्शन. सर काय झालं सर. काय झालं का हल्लात? हे हल्ले म्हणून मला थोडं कॉन्सन्ट्रेशन लूज झालं माझं. हे हल्ले म्हणून. हा हे हल्ले म्हणून माझं. सीन हे बघा सर काय प्रॉब्लेम झालाय. नाही प्रॉब्लेम नाही. ओके घरी काय प्रॉब्लेम आहे. मी फोन करू का? घरी नाही आहे ऍक्च्युली. घरी इथे पण नाहीये प्रॉब्लेम. घरी पण नाहीये. सर करा ना. कोणीकडे नाही. मी हा, करतो करा सर. सर. ओके दत्तू हाँ सर. ग्लास में दूध भर. सर आता दिया सर. दूध नको ऍक्च्युली. दूध ऑलरेडी प्यायलेलं आहे ना. आता खूप जास्त होईल सर ते. सीन आहे दूध प्यावंच लागेल. दूध प्यावं लागेल. हनीमून तर करावं लागतं. बघा सर डन. चलो रोल साऊंड ऍक्शन. मिशी आली आहे. हा? मिशी आली आहे. ए कट कर कट कर कट कर. तुम्ही का पुसली?
एक इंजिनियर म्हणून मी पुसली, मला माहिती असेल ना, मला मिशी आले म्हणून मी इंजिनियर करतो ना याच्यात, तर मी एक जस्ट विचार केला इंजिनियर लोक कशी असतील अशी असतील म्हणून मी पुसली. अरे पण सीन रोमॅन्टिक आहे ना. हा रोमॅन्टिक आहे ती सीन, पुसणार ना मग. पण ब्रिज बांधतो ना मी, त्यामुळे असं असू शकेल का त्याची, मला असं एक विचार केला मी just. नाही नाही सर तुम्ही टेन्शन नका ना घेऊ सर. मी सगळं घाण ठेवले हो सर. प्लीज हो, सीन सर. करा ना. ओके रेडी. करूया सर करूया. दत्तू. नको ना दूध नको ना, थोड्यानं हामरायला लागेल आता मी खूप दूध झालंय, इथपर्यंत दूध झालंय ना, थोडं हिर वगैरे असे आवाज यायला लागतील. प्लीज नको सर, प्लीज प्लीज प्लीज. तुमची इच्छा आहे ना, हसलो. आता सीन करा. हो सर. नाही, डोक्यात जाऊ नका. बरं सर करतो. ए, दत्तू. हा सर. दूध भर, ग्लास भरा यार. भरतो सर. आंबरा लागेल, हे लागेल, ते लागेल. बस, काम बस, करा बस, तिला बस, सोडून. बस, चला. भलतं चाललंय. रेडी सर. रेडी सर. रोल साऊंड ऍक्शन. मिशी आली. मिशी आली. मीच पुसली. आज आपली मधुचंद्राची रात्र आहे. अंगावर येणारा शहारा लाजेखाली लपवणं जड जातंय मला. मला जरा चक्कर येते आता, थोडं मला बरं वाटत नाहीये. आपण आजचं शूटिंग उद्या करूया का सर? काय बोला, परत बोल. आजचं शूटिंग उद्या करूया का सर? आपली मराठी फिल्म आहे, आपण उद्याचं शूटिंग आज करतो. उद्या. आणि हे रोमॅन्टिक सीन, आणि तू असं करतो, रोमॅन्टिक सीन असं करतो. बघ आता म्युझिक. सर एक नंबर यार, क्या बात आहे, एक नंबर, कमाल. चल सरड्या बघू नको, कर काम. बाई एक मिनिट, मी समजावू का त्याला? मी समजावतो. मुन्ना मस्त समजावतो माझा मुन्ना. समजाव. याला काय अर्थ आहे मला सांगा तुम्ही? तो डिरेक्टर तुमच्या बायकोला तिथे मिठे मारतो, जवळ जातो, ते तुम्हाला चाललं. मी फक्त जवळ गेलो तर तुम्हाला प्रॉब्लेम आहे. अरे तो डिरेक्टर आहे, तुझी काय अवकात आहे? त्याच्या डोळ्यात बापाचं प्रेम दिसतं, तुझ्या डोळ्यात डायरेक्ट हवस दिसते. अरे काय बोलताय तुम्ही? अरे तुझी सगळी कुंडली काढली आपण, तू बायकांच्या बाबतीत शिकारी आहेस ना. अरे तुम्ही काय बोलताय हे? मी अहो विचारा कोणाली, मी अजिबात नाही हो, मी खूप साधा आहे. मी बसने असा ट्रॅव्हल करायला लागलो ना की बायका म्हणतात, ए पिंट्या ये मांडीवर, असं मला म्हणतात. मी प्रचंड साधा आहे हो, तुम्हाला खरंच सांगतो. मी एवढी वर्ष मी इंडस्ट्रीत आहे, पण आजपर्यंत एक शिंतोडा उडलेला नाहीये माझ्या चारित्र्यावर, खरंच सांगतो. शांतिवन रघुवीर सोसायटी 101 बी विंग. अरे मी पण तिकडेच राहतो. तुझाच पत्ता आहे. अरे सगळी कुंडली काढली आपण. तुम्हाला माझा पत्ता? तुझ्या बाबा गार्डन मध्ये वाचतात ना शब्द कोडे सोडवत. 6 महिने झालं एक पण शब्द कोडा सुटला नाही. तू टच तरी कर, मग बघतो तुला. अरे बघ तू. अरे समजावलाय समजावला. अरे माझ्या, अरे कसं सांगू यार मी? हेच नको करू रे चिरकुट स्किट्या, हेच नको करू. तुम्ही जे दिलं ते कर. दत्तू. हा सर. वो ग्लास भर दूध का. हा दिया सर. अरे लवकर ये ना मग. जल्दी कर यार, जल्दी कर दत्तू. अरे एवढा दूध पिऊ का मी? मला काय देतो रे तो? मग सीन कर ना, रिटेक या. तू मला बोललास हा, बॅकस्टेजचा माणूस तू मला बोललास. आता मी सीन कसा करतो बघा. बस रे काले, सीन बघ आता. सीन सीन बघ.
ऑर्डर दे रे, चल चला चल. रोल साऊंड रोलिंग ऍक्शन. मिशी आलीये. मिशी. आज आपली मधुचंद्राची रात्र आहे. अंगावर येणारा शहारा लाजेखाली लपवणं जड जात आहे मला. सर व्हॉट अ सीन सर. आई शपथ काय सीन केलं सर. वा 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 क्या बात है सर. वा वा मस्त. काय बोलतो रे तू? बोल ना आता, बोल. फोन वाजतोय. हॅलो. हॅलो. हां बाबा बोला. हा हॅलो. हां बाबा बोला. अरे इथे 3 जण आलेत, फार क्रूर चेहऱ्याचे आहेत रे ते, आणि ते मला उचलायचं म्हणतायत. तर मी त्यांच्याबरोबर पोतं पोतं खेळायला जाऊ? खूप खूप मजा येईल, जाऊ तर. अहो बाबा, पोतं पोतं नाही, ते तुम्हाला किडनॅप करायला आलेत. अरे या माणसांनी किडनॅप करायला पाठवलेत माणसं माझ्या बाबाकडे. अरे थांबा ए. अहो सांगा ना त्याला. अहो किडनॅप करायला पाठवलेत माणसं. अरे थांबा ए. सुपर हिट. सई. चक्कीत जाळ परफॉर्मन्स म्हणायचा याला. मला ना कधी कधी जळायला होतं तुमच्यावर. तुम्ही इतकी मजा घेता, कारण तिथे स्टेजवरती येऊन आम्हाला असं वाटतं की अरे आम्ही का ह्याचा भाग नाही आहोत. तसं आज मला झालं. फार मजा आली, फार फार मजा आली. समीर दा, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. गौऱ्या, खूप मस्त परफॉर्म केलंस, आउटस्टँडिंग. नमा, फार भारी. ते फार भारी होतं. मी मेले ते बघून. भावा, आजकाल तुझ्याशिवाय चैनच नाही पडत. प्रत्येक स्किट मध्ये तू पाहिजे. काय बोलतो, आपण पैसे वाढून घेऊया का थोडे दोघे दोघे? फार मजा आली. सुंदर झाला परफॉर्मन्स, मस्त. प्रसादा. 70 mm सिनेमास्कोप परफॉर्मन्स, फॅन्टॅस्टिक. फार मजा आली, फार उत्तम लिहिलं होतं. समीरच्या स्पर्शाने नमाचं अंग अंग थरथरे. सई, मला सांग, यातले कुणाचे केस खरे? थँक्यू सो मच गाईज. मंडळ आभारी आहे. थँक्यू.